मित्र नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण काय करतोय, अहवाल आणि निर्देशांकाचा पार्ट 2 बघतोय. असेच प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला 2 पार्ट येतील. त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये एक नोट्स असतील, शॉर्ट नोट्स 2 पेजेसच्या, त्यामुळे सर्व असेल. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय येईल तर त्याचा ट्रेंड, एक्झामचा ट्रेंड, आणि त्याच्यानुसार जे आपण एक्झामचे लाईन असतात बघा, म्हणजे स्टेटमेंट असतात ना, त्या प्रकारचे जे लँग्वेज असते ना, तर ते आपण ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, जे की तुम्हाला एक्झाममध्ये आढळते. कुठल्याही पुस्तकात असे आढळत नाही. हे करंटच्या बाबतीत बोलतोय मी, बाकी सर्वांच्या बाबतीत हे लागू पडत नाही. तर करंटला काय करतात, ते वेगवेगळे रिपोर्ट्स आणि वेबसाईट्स असतात, तिथून क्वेश्चन पेपर सेट होत असतो. तर ते तुम्हाला मी दाखवून देईन कसा काय ट्रेंड आहे, काय आहे ते. तर हे तुम्ही काय करायचं आहे, फक्त बघून घ्यायचं आहे. पहिली 2 पेजेस आहेत ना, तिथं त्याच्यानुसार तुम्ही एक 10 पेजेसची नोट्स पाहिजे तुमच्याकडे रिवाईज करण्यासाठी फायनल एक्झामच्या आधी, म्हणजे तुमची जी एक्झाम आहे ना प्रिलिम्स, त्याच्या आधी. आणि येणाऱ्या एक्झामचं 2026चं हे वर्ष आहे ना, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्स सगळ्या होणार आहेत 2-2. त्यामुळं करंटला कमी हलक्यात घेऊ नका. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होत असतं, जे बघा पॉलिटी आणि इकॉनॉमी हे करंट ओरिएंटेड टॉपिक इथंच कव्हर होतात आपल्या लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं पूर्ण एक्झाममधला जवळ-जवळ 30 ते 32 क्वेश्चन इथं कव्हर होतात 100 पैकी. हे तुम्हाला मी एक्झाम झाल्यानंतर दाखवून देईल. कधी आपण भेटूयात, 5 जानेवारीला, जर 4 जानेवारीला एक्झाम झाली तर, हे लक्षात ठेवा. तर आपण काय करूयात, सुरू करूयात. तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे, जसं घेईल तसं लक्षात ठेवायचं आहे फक्त. 2025चा एच-डी-आय रिपोर्ट बघा, भारताची क्रमवारी. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, पहिल्या पार्टमध्ये आय-एन-एस लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये आईसलँड आहे, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड आहे, लक्षात ठेवायचं. पहिला क्रमांक आईसलँडचा. हे जे गुण बघा 0.9 आहेत, एक कोणाचाच गुण नाही आहेत, लक्षात ठेवायचं आहे. भारताचा क्रमांक कितवा आहे, 130वा आहे, हे लक्षात ठेवा, 130वा आहे. 2023चा डेटावर आहे. तुम्हाला म्हणलं होतं बघा, ते 2023चा डेटा आहे. जरी हा रिपोर्ट एच-डी-आय 25चा असला तरी लक्षात ठेवा, भारताचं मूल्य 0.685 आहे. 2022 मधील वरून सुधारणा झालेली आहे. आपले 0.676 होतं. तुम्हाला बाकीचं हे पाठ करा न करा, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की 2022ची तुलना करता यामध्ये सुधारणा झालेली आहे. हे कंसात लिहिलेलं असतं बघा. आणि भारत मध्यम मानव विकासमध्ये उतरतो. कशामध्ये? मध्यममध्ये. हे लक्षात ठेवायचं, हे अंडरलाईन करून घ्यायचंय. मग आता भारत आहे बघा, तर भारताचं कसं लक्षात ठेवायचं, भारताच्या वरचे देश म्हणजे काय, एच-डी आपल्यापेक्षा जास्त कोण आहे, चीनचा एक आहे बघा, श्रीलंकेचा एक आणि भूतानचा आहे. नेपाळचा नाही, नेपाळ आपल्या मागं आहे. भूतान तेवढं आपल्या पुढं आहे, लक्षात ठेवा. चीन, नेपाळ मागं आहे, भूतान पुढे आहे तेवढं, आणि श्रीलंका एक आपल्या पुढे आहे एच-डी-आयच्या बाबतीत, तेवढं लक्षात ठेवायचं. आणि भारतासोबत कोण आहे, बांगलादेश आहे. तुम्हाला सकाळी सांगितलं होतं भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे 130व्या क्रमांकाला आहे, तेवढं लक्षात ठेवा. पाकिस्तान आणि म्यानमार आपल्या मागं आहेत. तुम्ही कसं लक्षात ठेवणार बघा, एच-डी-आय मध्ये कसं आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा दरडोई GNI नुसार काढला जातो. शिक्षणामध्ये काय केलं जातं बघा, हा एच-डी-आय मधल्या UNDPचा जो रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये हे आहे, असं आहे, तिथनंही घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला एच-डी-आयचं डायमेन्शन कसं लक्षात ठेवणार, लॉंग अँड हेल्दी लाईफ, नॉलेज आणि डिसेंट स्टँडर्ड लिव्हिंग कशामुळे काढलं जातं, दरडोई पर GNI नुसार काढलं जातं. PPP, पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार, हे डॉलरनुसार काढलं जातं. GNI इंडेक्स. आणि एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग, हे अडल्टची काउंट केली जाते, हे लक्षात ठेवा. हे असंच लक्षात ठेवायचं, एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग कशासाठी, एज्युकेशनचा इंडेक्स आहे. आणि लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ, हे लक्षात ठेवा. लॉंग अँड हेल्दी लाईफमध्ये ॲट बर्थ आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला मराठीमध्ये खाली आहे, ते सांगून देईल तुम्हाला, फक्त ते डायग्राम आठवली तर तुम्हाला आठवलं पाहिजे. बघा, मानवी विकास निर्देशांकाची हिस्ट्री काय आहे, हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा, एच-डी-आयचा 1990 मध्ये. डेट लक्षात ठेवा, 1990 मध्ये. तुम्हाला मी शॉर्ट नोट्समध्ये 2 पेजेसमध्ये सगळे निर्देशांक बसवून दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. मेहबूबुल हक यांना पाकिस्तानी अर्थतज्ञ, आणि अमर्त्य सेन यांनी हा तयार केलेला एच-डी-आय, लक्षात ठेवा. उद्देश काय आहे, तर जीडीपीचा एकमेव निकष नसून त्याच्यामध्ये कल्याण, लोकांचं कल्याण आणि क्षमता वाढवणं, हा त्याचा मुख्य उद्देश होता बघा. हे कोण करतं, UNDP तर्फे दरवर्षी केलं जातं एच-डी-आय रिपोर्ट, हे लक्षात ठेवा. एच-डी-आयचे तुम्हाला आता मराठीमध्ये सांगून दिलं बघा, दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञान संपादन. बघा आता इथे ह्याच्यामध्ये प्रौढांची शालेय शिक्षणात जे आहेत, प्रौढ लोक आहेत, त्यांची सरासरी शालेय शिक्षण वर्ष म्हणजे मीन इयर ऑफ स्कूलिंग, आणि शालेय शिक्षणाचे अपेक्षित वर्ष म्हणजे जी आणि शाळेत गेली नाही ती किती वर्ष शाळेत जावं, हे काउंट केलं म्हणजे अपेक्षित वर्ष असतं, लक्षात ठेवा. आणि राहणीमानाचा दर्जा आपण GNI पर कॅपिटा PPP काढलेला आहे. मग आता बघा, भारतातील कामगिरी याच्यामध्ये काय केलं जातं हे बघा. भारताच्या मूल्यामध्ये गेल्या काही दशकात सातत्यपूर्ण सुधारणा झाली आहे, परंतु असमानता अजूनही एक मोठे आव्हान आहे, हे लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट तुम्ही महत्वाचं आहे. एच-डी-आयच्या मूल्यामध्ये भारताच्या गेल्या काही दशकामध्ये
सातत्यपूर्ण सुधारणा झाली आहे, परंतु असमानता एक मोठं आव्हान आहे भारतासमोर, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं स्टेटमेंट आहे, तुम्हाला एक्झाममध्ये कुठं ना कुठं आढळू शकतं, हे लक्षात ठेवा. आता पुढचं बघा, ग्लोबल हंगर इंडेक्स, त्याला आपण काय म्हणतो, भुकेचा निर्देशांक. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताची क्रमवारी किती आहे? 102वी आहे आणि भारत गंभीर श्रेणीमध्ये समाविष्ट आहे, हे लक्षात ठेवा. मुख्य मुद्दे काय त्याच्यामधले बघायचे तर जागतिक भूक निर्देशांक, याच्यामध्ये भारत 102व्या क्रमांकावर आहे 123 देशांपैकी, हे लक्षात ठेवा. भारताचा स्कोर 25.8 आहे, जो की गंभीर श्रेणीमध्ये येतो. जागतिक परिस्थिती काय सांगते? जागतिक स्तरावर 2025 पर्यंत भूक हंगर हे ध्येय गाठण्यापासून दूर आहे. कारण का? 2016 पासून भूक कमी करण्याच्या प्रगतीमध्ये लक्षणीय घट झालेली आहे, हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. आता बघा, भारतातील भूक समस्येमागची कारण असं जर तुम्हाला आलं तर कुठलं कट करायचं नाही. बालकुपोषण काय, संघर्ष आहेत, हवामानातील बदल आहे, आर्थिक असमानता, अस्थिरता आहे, त्याला ओके ओके म्हणायचं असतं. अशा गोष्टीला लक्षात ठेवा. 2024 मध्ये भारतीयच्या जी क्रमवारी ती 105 होती, ज्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत सुधारणा आढळून आलेली आहे, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. 2024 मध्ये भारताचा जो क्रमांक आहे 105 होता, आता किती झालेला आहे? 102 झालेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे? सुधारणा झालेली आहे, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स, हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये क्रम विचारला होता बघा मागच्या वेळेस, हे लक्षात ठेवा. आता बघा, हे तुम्हाला जीएचआय, आता हे जीएचआय आणि ग्लोबल हंगरची तुलना दिलेली आहे बघा. जीएचआय निर्देशांक जागतिक भूक मोजतो, ग्लोबल हंगर इंडेक्स. त्याचप्रमाणे जागतिक लैंगिक असमानता इंडेक्स जे आहे तो काय मोजतो, आणि ह्युमन इंडेक्स यासारख्या निर्देशांवर लक्ष केंद्रित करणं. ओके ओके, हे काही कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट नाही आहे. सरसकट म्हणून तर इंटरनेटवर सरसकट स्टेटमेंट आपल्या कामाची नसतात, हे लक्षात ठेवा. बघा पुढचं आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं काय केलंय? ग्लोबल जेंडर रिपोर्ट 2000 पब्लिश केलेला आहे 25चा. कुणी केलेला आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 148 देशापैकी भारत कितवा आहे? 131वा आहे. कशामध्ये? ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, हे लक्षात ठेवा. गेल्या वर्षीच्या 129व्या क्रमांकावर 2 अंकांनी घसरलेलं आहे. इथं तुम्ही काय लक्षात ठेवायचं? भारताचं जरी स्कोअरमध्ये सुधारणा झाली असली तरी ती 2 अंकांनी त्याचं स्थान घसरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. गेल्या वेळेस आपण 129व्या क्रमांकावर होतो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनं, ह्या वेळेस किती आहे? 131व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टचं काय लक्षात ठेवणार? त्याच्यामध्ये बघा 4 प्रमुख ध्येयामध्ये स्त्री पुरुष समानतेचं मूल्यांकन करतो. त्याच्यामध्ये काय होतं? आर्थिक आणि सहभागाची संधी काय आहे, शैक्षणिक उपलब्धी काय आहे, आरोग्य आणि जीवन हे काय आहे, आणि राजकीय सक्षमीकरण काय आहे. तर बघा, भारतासाठी राजकीय सक्षमीकरण हा चिंतेचा विषय आहे, कारण स्कोअरमध्ये घट झालेली आहे, लक्षात ठेवा. संसदेतील महिलांचं प्रतिनिधित्व जे प्रमाण आहे ते 14% वरून 13% पर्यंत घसरलेलं आहे, आणि मंत्रिपदावर महिलांचं प्रमाणही कमी झालेलं आहे. या घसरणीमुळे भारताच्या क्रमवारी घसरण झालेली आहे. असे जर स्टेटमेंट इन्फरन्सचे असतील, म्हणून तुम्हाला म्हणतो ती स्टेटमेंट कट करायची नसतात, कारण ती कुठेतरी बघून लिहिलेली असतात. ते म्हणण्यामागचं हे कारण होतं बघा. आता बघा, सुधारणा कशामध्ये आढळून आलेली आहे? जन्मदर लिंग गुणोत्तरामध्ये सुधारणा आढळून आली. निरोगी आरोग्यामध्ये किंचित सुधारणा झालेली आहे. तर बघा, शैक्षणिक उपलब्धीमध्ये काय लक्षणीय प्रगती आढळून आली आहे. कशामध्ये? शैक्षणीय उपलब्धीमध्ये भारताच्या, हे लक्षात ठेवा. साक्षरता दर आणि उच्च शिक्षणात प्रवेशामध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे, हे एक महत्वाचं स्टेटमेंट आहे बघा. अशी जी वेगवेगळे आयाम असतात ना, ती महत्वाचे आहेत बघा. आता बघा, एचडीआयच्या मुळे तुम्हाला एचडीआयचे 3 आरोग्य शिक्षण हे परत रिपीट झालेलं आहे, कारण त्यातले की पॉईंट बघा. तुम्हाला एचडीआय मधलं अजून एक सांगायचं राहून गेलं. भारतातील सरासरी आयुष्यमान 72 वर्ष झालेले आहे, जे आतापर्यंत सर्वाधिक आहे, म्हणून हे महत्वाचं आहे. आणि शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाची वर्ष वाढून 6.9 झाली, अपेक्षित वर्ष एवढे झाली. आणि युएनडीपी जे दरडोई आपण जीएनआय काढतो ना, ते 9046 झाला. त्याचंही काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला ट्रेंड माहिती पाहिजे. हे भारतातील सरासरी आयुर्मान वाढून 72 झालेलं आहे आतापर्यंत सर्वाधिक. कशामध्ये? आपण बघतोय बघा, एचडीआय मध्ये, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये. तुम्हाला आता परत ते राहिलेले पॉईंट सांगून देतो. इथं वेगवेगळ्या अँगलनं आपण बघत आहोत, लक्षात ठेवा. आणि बघा, असमानतामुळे भारताच्या एचडीआय मध्ये मूल्यामध्ये घट झालेली आहे. ओके. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान अहवालामध्ये काय केलं? एचडीआयच्या एआय अहवालावर भर देण्यात आलेला आहे, आणि एआय कौशल्याच्या बाबतीत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. भारत प्रगती करत आहे आणि हे अग्रक्रमावर आहे. असे जे स्टेटमेंट असतात की ते कट करायची नाहीत, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मधलं, आणि हे तुम्हाला 2023चा डाटा सांगितला. हे आता बाकीचे काही करायची गरज नाही, हे परत रिपीट केलेलं आहे इथंच बघा.
आता पुढचं काय, हॅपीनेस इंडेक्स, कुठला वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट म्हणजे जागतिक आनंद अहवाल 2025. ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार बघा, ह्याच्यामध्ये बाकीचं पाठ करण्याची गरज नाही, मूल्यांकनाची पद्धत बघा. 0 म्हणजे सर्वात वाईट आणि आयुष्यातील सर्वात म्हणजे 10 गुण म्हणजे सगळ्यात चांगलं, असं लक्षात ठेवायचं. की पॉईंट काय, दरडोई जीडीपी आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज नाही बघा. ह्या वेळेची फक्त आकडेवारी लक्षात ठेवा, कारण हे विचारलं जातं की जगात सर्वाधिक आनंदी कोण आहे. फिनलंड सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. पहिले 10 देशामध्ये नॉर्डिक देशाचे वर्चस्व आहे. हे 2 स्टेटमेंट तेवढे लक्षात ठेवायचं. फिनलंड तुम्हाला मी सांगितलं होतं नोट्समध्ये, आणि कोस्टारिका प्रथमच टॉप 10 मध्ये 6व्या क्रमांकाला आलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढचं बघा, जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स, जे GII असतो ना, जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स, ही जागतिक स्थिती लैंगिक असमानता अजूनही कायम आहे, तर ओके म्हणायचं, हे लक्षात ठेवा. 193 देशापैकी भारत 102व्या क्रमांकावर आहे GII मध्ये, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. MPI मध्ये बघा, लक्षात ठेवायचं, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही, भारताची स्थिती काय बघा, बहुआयामी गरिबी कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे, ओके म्हणायचं. त्याच्यामध्ये बघा, भारतीयाचं मूल्य आहे ना, ते 0.069 आहे. आणि मुख्य आव्हान काय आहे, गरीब लोकसंख्येचा मोठा भाग हवामान बदलाच्या धोक्यांना साठी अत्यंत असुरक्षित आहे, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि 2025च्या अहवालामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर ह्याच्यावर त्याचा परिणाम झाला, ओके ओके. तर अशा गोष्टीला सगळ्यांनाच ओके म्हणा, कारण ते सगळीकडेच AIचा वापर वाढत आहे, लक्षात ठेवा. आता हे याच्यामध्ये HDIचे तुम्हाला सांगितलेलं आहे, ते इथं रिपीट झालेलं आहे, ते इथंच घेतलेलं आहे. हंगरचे मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, आता गंभीर श्रेणी आणि ते जे तुलना असते ना, ऐतिहासिक स्थिती, हे इथं घेण्याची गरज नाही, हे झालेलं आहे आपलं. आता बघा, पुढचा एक मुद्दा आहे, GII जागतिक नवोन्मेष निर्देशांक, भारताची क्रमवारी बघा. भारत 2025 मध्ये 38व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण काय म्हणतो, जागतिक नवोन्मेष निर्देशांक GII, त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार, भारताची 2015 पासून जी प्रगती बघितली, तर भारत 81व्या क्रमांकावरून 38व्या क्रमांकावर लक्षणीय प्रगती केलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे जे मुद्दे आहेत ना, हे पाठ करायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हे 2 स्टेटमेंट, जागतिक नवोन्मेष निर्देशांक 2025, भारताची क्रमवारी 2015 पासून 81व्या स्थानावरून 38व्या स्थानावर लक्षणीय प्रगती केलेली आहे, हे लक्षात ठेवा. आता 38वा क्रमांक आहे GII जागतिक नवोन्मेष निर्देशांक, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याला आपण इनोव्हेशन इंडेक्स म्हणतो बघा, तर ते आहे. ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार बघा, भारताच्या GDP मध्ये R&D साठी आपण 0.65% गुंतवणूक करतोय, लक्षात ठेवा. हे आव्हान आहे आपल्याकडे सरकारी उपक्रम, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया हे आहेत, ओके ओके म्हणायचं असतं त्याला. प्रमुख शक्तीस्थानं काय आहेत हे करायची गरज नाही. 2025 ची थीम काय होती, इनोव्हेशन ॲट क्रॉस रोड्स, काय चार्टिंग द फ्युचर, मग क्रिएटिंग द फ्युचर, चार्टिंग द फ्युचर, ही पाठ करायची असली काही गरज नसते, लक्षात ठेवा. तुम्ही कोणाकोणाच्या थीम पाठ करत बसणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची गरजेचं आहे, त्याच गोष्टी लक्षात ठेवायचं. पुढचं बघा, हे महत्वाचं आहे बघा, तुम्हाला मी कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगून दिलं होतं. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25, यामध्ये काय लक्षात ठेवा बघा, ह्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे बघा. तर ह्याच्यामध्ये पहिला, आता हे कचरा कमी करा, पुनर्वापन करा, पुनर्चक्रण करा, हे रिड्यूस, रियूज, रिसायकल, ही 3 R's थीम होती, ही एक महत्वाची आहे, कारण हे महत्वाचा इंडेक्स आहे इंडियाचा. कुणी केलं होतं बघा आयोजन, मंत्रालयाचं, तर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन वेलफेअर, अर्बननं केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. अर्बननं केलेलं आहे, रुरलनं केलेलं नाही, एवढं माहिती पाहिजे. निर्देशांकाची सुरुवात 2016 मध्ये झाली होती, हे स्टेटमेंट महत्वाचे, हे जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण आहे, हे असा विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. शहरे आणि गावामध्ये स्वच्छतेचं मूल्यांकन करणं, हे त्यांचा नागरिकांचा सहभाग वाढवणं आणि आरोग्यदायी स्पर्धेची भावना निर्माण करणं, यामागचा याचा मुख्य उद्देश आहे, तर ओके म्हणायचं बघा. ह्यामध्ये मूल्यमापनाची जी मेथड होती, या सर्वेक्षणासाठी 12,500 गुण होते, लक्षात ठेवायचं. हे कुठं आपण वाचण्यात आलेलं नसतं, याच्या बघा, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये निर्देशांक 2024-25 काय आहे बघा, तर इंदोर मध्य प्रदेशनं सलग 8व्यांदा 10 लाखाहून अधिक जी लोकसंख्येची श्रेणी आहे ना, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. दुसरं सुरत आहे आणि 3 नंबरला महाराष्ट्रातलं नवी मुंबई आहे, हे महत्वाचं आहे बघा. नवी मुंबईनं महाराष्ट्रातलं 3रं स्थान कायम ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळालेले आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा. इतर पुरस्कारामध्ये बघा, सर्वात स्वच्छ गंगा शहर कोण आहे, तर वाराणसी आणि हरिद्वार हे संयुक्तपणे आहेत.
हे लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट छावणी कुठली आहे? कॉन्टेनमेंट बोर्ड म्हणतो बघा त्याला आपण, सिकंदराबाद छावणी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सुपर स्वच्छ लीग यामध्ये ही नवीन श्रेणी सुरू केली आहे. त्यामध्ये काय केलंय बघा, 3 वर्ष जे सलग म्हणजे सिटी चांगली परफॉर्म करते त्यांचे लीग केली आहे, त्यांना सुपर स्वच्छ लीग म्हणतात, हे लक्षात ठेवा. विशेष ओळख प्रयागराजमधील उत्तर प्रदेश आहे ना, त्या कुंभमेळ्यामध्ये उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनाची दखल घेण्यात आलेली आहे. हे एक आसारा म्हणून तुम्हाला सांगितलं. हे परत इथं रिपीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये अजून तुम्ही काय लक्षात ठेवता, एवढंच झालं. आणि इथे लक्षात ठेवा, हे इंदूर, सुरत आणि नवी मुंबई हे 3 लक्षात ठेवायचं आहे बघा. हे का लक्षात ठेवायचं आहे, तर तुम्हाला असाच क्रम विचारला जाऊ शकतो म्हणून ते लक्षात ठेवायचं आहे. आपलं महाराष्ट्रातलं 3 नंबरला नवी मुंबई आहे. तुम्हाला मी कसं एकत्रित लक्षात ठेवायचं ते पण पहिल्या पार्टमध्ये सांगून दिलेलं आहे. हा ट्रेंड बघतोय आपण सेकंड पार्टमध्ये. तुमच्या मनातल्या कल्पना सगळ्या निघून जाव्या किंवा तुम्हाला त्याचा आधार राहावा, की बाबा आपण कसं ठेवलेलं आहे, कुठून काय घेतलेलं आहे, कसं केलेलं आहे, तुम्हाला माहिती असावं, त्यासाठी आपण घेतोय बघा. आता एक गिनी इंडेक्स असतो बघा, ती असमानता वर्ल्ड बँकेने काय केलेलं आहे, हे स्टेटमेंट आहे बघा. जगातल्या 4थ्या क्रमांकाचा सर्वात समान देशापैकी भारत एक आहे. आणि आपल्या PIBच्या साईटवर पण ते सरळ सरळ दिलेलं आहे. तुमचे फोटो तुम्हाला दाखवतो. हे असंच्या असं महत्वाचं आहे. जे गिनी इंडेक्स असतो ना, गिनी इंडेक्स म्हणजे काय, तर ती असमानता, गिनी कोएफिशियंट हे उत्पन्न आणि संपत्तीच्या वितरणातील जी असमानता मोजण्याचं एक सांख्यिकीय साधन आहे. पूर्ण म्हणजे 0 म्हणजे पूर्ण समानता आहे, असमानता काहीच नाही आहे. आणि 1 म्हणजे पूर्ण असमानता आहे, हे उलट आहे, लक्षात ठेवा. कसा मोजतात, त्याची लॉरेन्स कर्व वापरून मोजतात. उत्पन्नाचा किती भाग किती उत्पन्न गटांना मिळतो हे सांगतं. कोण काढलं होतं बघा 1912 मध्ये. आता हे कॅरोडो गिनी नावाचा इटालियन संख्याशास्त्रज्ञ होता, त्यांनी हे काढलेलं आहे बघा. भारताचे 2025 ची तुलना काय केलेली आहे, भारताचा कोण कोण म्हणते असं भारताला 25.5 गुण, तर जागतिक बँक म्हणते, लक्षात ठेवा. आणि आपण जगात 4थ्या क्रमांकाला आलेलो आहे, हे लक्षात ठेवा. पहिले दुसरे कोण आहेत, स्लोविक लिपेग्री आहे, स्लोवानिया आहे आणि बेलारूस आहे, लक्षात ठेवा. आपण 4थ्या क्रमांकाला आहे. बाकी तुमचं लक्षात राहिलं न राहिलं तर चालेल. तर आपली मध्यम कमी असमानता आहे, लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. तुम्हाला हे का महत्वाचं आहे, तर भारत जागतिक लेवलला 4थ्या क्रमांकाला आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला बाकीचे 3 लक्षात राहिले न राहिले तर चालेल, पण गिनी इंडेक्समध्ये भारत 4 नंबरला आहे जगामध्ये, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्याची हिस्ट्री आता बघा. इतिहास आणि ट्रेंड काय म्हणतो ह्याच्यामध्ये, गिनी इंडेक्स 2011 मध्ये काय होता, 28.8 होता. ती 25 पर्यंत घट झालेली आहे, जी आर्थिक वाढीसोबत सामाजिक समानता सुरक्षित करण्याचे संकेत आहेत. हे जे संकेत असे आहेत, त्याचे संकेत असे आहेत, ते जर असे स्टेटमेंट आले तर ते कट करायचे नाहीत, लक्षात ठेवा. बघा, समानतेचा विरोधाभास. आता गिनी इंडेक्समध्ये भारताची कामगिरी चांगली असली तरी जमीन, लिंग, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये मोठी असमानता आहे असं म्हटलेलं आहे. गरिबीचे निर्मूलन आहे, सरकारी धोरणं आहेत, नवीन असमानता आहे. तर त्याला ओके असं म्हणायचं. ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, गेल्या दशकामध्ये भारताच्या गिनी निर्देशांकामध्ये सुधारणा झालेली आहे. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. 11-12 मध्ये 28.8 होता, 22-23 मध्ये 25.5 झाला, जो असमानता कमी झाल्याचं दर्शवतो, असं कोण म्हणतं, वर्ल्ड बँक म्हणते, हे लक्षात ठेवा. मग त्यासाठी हे झालं, त्यासाठी ते स्रोत झाले, याच्यावर टीका झाली, त्या 2 बाजू प्रत्येक ठिकाणी असतात, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला वर्ल्ड बँकेच्या कुठेही साईटवर दिसतं. आता स्लोवाक रिपब्लिक, थांबा एक मिनिट. स्लोवाक रिपब्लिक, स्लोव्हेनिया आणि बेलारूस. भारत 4 नंबरला आहे, आपल्यानंतर चीन आहे, हे लक्षात ठेवा. मग आता हा गिनी इंडेक्स असतो, असा हा कर्व असतो, तुम्हाला हे समजावून सांगू शकत नाही इथं, कारण का त्यामध्ये बराच वेळ जातो. पण इथं एक लक्षात ठेवा, हे भारतानं काय केलेलं आहे बघा. 0 म्हणजे हे तुम्हाला मी सांगून दिलं. गिनी इंडेक्स म्हणजे काय, तर लॉरेन्स कर्व भारताची क्रमवारी 4थी आहे. आणि 11 ते 28 मध्ये ही म्हणजे आपल्याकडे ह्याच्यामध्ये असमानतेमध्ये घट झालेली आहे असं म्हणते. गरिबी निर्मूलन हे ते लक्षात ठेवा, 171 दशलक्ष लोक हे भारताच्या एक्स्ट्रीम पॉवर्टी मधनं बाहेर काढलेले आहेत, हे लक्षात ठेवा. 171 दशलक्ष हा आकडा महत्वाचा आहे, कारण हा PIB मध्ये अंडरलाईन करून दिलेला आहे, लक्षात ठेवा. गिनी इंडेक्स काय आहे तुम्हाला मी सांगून दिलं. मूल्य काय असते, 0 ते 100 मध्ये असतं. लॉरेन्स कर्व काय असतो ते सांगितलेलं आहे. मध्यम कमी असमानता ही सांगितलेली आहे तुम्हाला. आता इथं काय लक्षात ठेवा, ही PIB वरचं तुम्हाला एक सांगून द्यायचं राहिलं, कारण की फीचर आहेत असं साईटवर असतं PIBच्या, ते तुम्हाला महत्वाचं आहे बघा. इंडिया रँक 4th ग्लोबली इन इन्कम इक्वॅलिटी विथ गिनी स्कोर 25.5, हे लक्षात ठेवा. एक्स्ट्रीम पॉवर्टी ड्रॉप 2
3 इन 2022-23. कोण म्हणतं? वर्ल्ड बँक म्हणतं. आणि बघा हे तुम्हाला सांगितलं होतं 171 मिलियन इंडियन्स मूव्ड फ्रॉम आउट ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी बिटवीन 11 ते 23. ह्या 11 ते 23 2011 ते 23 मधून आपण काय केलेलं आहे? 171 मिलियन इंडियन आहेत ना, त्यांना एक्स्ट्रीम पॉवर्टीमधनं बाहेर काढलेलं आहे. हे महत्वाचं आहे बघा. 2011-12 मध्ये आपण आता बघा आपल्याला 25.5 गुण आहेत. हे मॅप काढून दिलेलं आहे तिथं. त्यामुळे हे महत्वाचं आहे बघा. आणि इंडिया ग्लोबली सिटिंग इन इक्वेलिटी म्हणजे आपण सगळ्या ह्याच्या तिन्ही कंट्रीच्या पुढे आहोत, लक्षात ठेवा. युनायटेड किंगडम, चायना आणि युएसएच्या. त्यामुळं जागतिक लेवलला आपण 4-4थ्या नंबरला आहेत, हे लक्षात ठेवा. हे विचारलं जाणार बघा. पुढचं तुम्हाला मी आनंद देशामध्ये हॅपीनेस इंडेक्स सांगितलं. भारतानं 147 देशापैकी 118वे स्थान आहे आणि 2024 126 स्थानापेक्षा सुधारणा. आनंदी अहवालामध्ये पण आपण सुधारणा केलेली आहे. 118 नंबरला आहोत, हे लक्षात ठेवा. भारताचा क्रमांक 118व्या नंबरला आहे आनंदी निर्देशांकामध्ये, हॅपीनेस इंडेक्समध्ये, हे लक्षात ठेवा. गुणामध्ये सुधारले झालेले आहे, लक्षात ठेवा भारताचं. मात्र भारत अजूनही पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकेच्या शेजारील देशापेक्षा मागे आहे. आपल्यापेक्षा आनंदी कोण आहे? पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका आपल्या पुढे आहे आनंदाच्या भारामध्ये, लक्षात ठेवा. म्हणजे पाकिस्तान आपल्यापेक्षा आनंदी आहे, नेपाळ आपल्यापेक्षा आनंदी आहे, श्रीलंका आपल्यापेक्षा आनंदी आहे, लक्षात ठेवायचं आहे. फिनलंड आहे ना, सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश आहे, हे लक्षात ठेवा. अफगाणिस्तान शेवटी आहे, शेवटचा विचारण्याची पद्धत असते. आता ते वॉरमध्ये असतं सारखं, त्यामुळे ते दुःखी आहे, लक्षात ठेवा. असं अफगाणिस्तान, असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पुढचा एक महत्वाचा इंडेक्स आहे बघा, फिस्कल हेल्थ इंडेक्स. कोणी काढलेला आहे बघा? वित्तीय आरोग्य निर्देशांक नीती आयोगानं काढलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये बघा 18 प्रमुख राज्याच्या स्थितीची हे केलं ते लक्षात ठेवण्यापेक्षा 1 नंबरचा स्कोर, अव्वल कामगिरी करणारं टॉप परफॉर्मन्स राज्य आहे ना, ते ओडिसा आहे, लक्षात ठेवा. दुसरं छत्तीसगड आहे आणि तिसरं गोवा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र फ्रंट रनर आहे, हे माहिती पाहिजे बघा. 1 नंबरचं राज्य विचारणार तुम्हाला. पुढचं बघा, स्विस कंपनी, स्विस संस्था आहे ना, IQ एअरनं काय केलेलं आहे? वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 हा अहवाल पब्लिश केलेला आहे. त्यामुळं भारताची बघा ह्याच्यामध्ये वर्स्ट कामगिरी आहे, त्यामुळे ते हायलाईट होतं. ह्याच्यामध्ये बघा सर्वाधिक क्रमवारीच्या बाबतीत भारत जगात 5वा क्रमांक लागतो. कशामध्ये? प्रदूषित देशामध्ये भारत 5वा क्रमांक लागतो. 2023 मध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर होता, हे लक्षात ठेवा. आता 5व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक प्रदूषित शहर मेघालयमधील बर्नी हाट आहे, हे लक्षात ठेवा. बर्नी हाट भारत सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. सर्वाधिक प्रदूषित राजधानी दिल्ली आहे, सलग 7व्या वर्षी. जगातील सर्वात प्रदूषित राजधानी दिल्ली आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरा एक पॉईंट आहे बघा, जगातील 20 प्रदूषित शहरापैकी 13 भारतातील आहेत, लक्षात ठेवा. त्यात दिल्ली आहे, मुल्लमपूर आहे, फरीदाबाद आहे, लोणी, नवी दिल्ली आहे. ओके मन आहे, बाकी सगळं पाठ करायची गरज नाही बघा. महाराष्ट्रातील कुठली ही आहेत बघा, तर लोणी, भिवंडी ही 2 शहरे जगातील 20 प्रदूषित शहरामध्ये अनुक्रमे 8व्या आणि 17 क्रमांकावर आहेत. म्हणजे आपल्यातलं लोणी आणि भिवंडी हे 2 शहरं प्रदूषित आहेत, हे लक्षात ठेवा. बाकी तुम्ही लक्षात नाही ठेवलं तर चालेल, पण जे की पॉईंट तुम्हाला मी सांगतोय तेवढे अंडरलाईन करून किंवा तुमच्या बॅक ऑफ द माइंड हे राहू द्या, की असं असं आहे, आपल्याला असं असं आलं तर असं टिक करायचंय. कारण हा डाटा तुम्ही वाचलेला किंवा हायलाईट करून तुम्हाला ट्रिक करून सांगितलेला असतो ना, तर एक्झाममध्ये आठवतो. अजून एक पॉईंट सांगायचं तुम्हाला, ज्या वेळेस एक्झाममध्ये वाटेल 4 पॉईंट आहेत, समजा 25.5 आहे, समजा आता ह्या 23.2 आहे, 20.4 आहे आणि 21.1 आहे, असं इकॉनॉमीच्या आकडामध्ये असेल. तुम्हाला वाटल्या बघते ना हे 25.5 वाटतं, तर ते टिक करायचं. कारण तुमचं बॅक ऑफ द माइंड सांगत असतं की तुमचं वाचल्या पहिल्यांदा रिफ्लेक्ट होतं. नंतर तुम्ही ब्रेननं विचार करायला लागतात. मग हे पण असेल, हे पण असेल, हे पण असेल. मग त्यावेळेस कन्फ्यूज होऊन चुकतो. त्यामुळं पहिल्यांदा वाटलं, टिक करा. हे लक्षात ठेवा. व्यवस्थित क्वेश्चन वाचा आणि कंबाईन वाले एकदाच क्वेश्चन वाचायचा, दुसऱ्यांदा क्वेश्चन वाचायचा नाही. एकदा क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा, परत परत वाचायला परत परत वेळ जातो. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.